नमस्कार, मी नम्रता वागळे. तुम्ही पाहताय एबीपी माझा. ठाण्यात पुन्हा एकदा धावत्या रिक्षामध्ये तरुणीचा विनयभंग करायचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे ठाणे सुरक्षित आहे का हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. या संदर्भात ठाण्यातल्या महिला, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि रिक्षा युनियनच्या सदस्यांशी आम्ही चर्चा केली. आपण पाहूया त्यांचं काय म्हणणं आहे. ठाण्यात काल जो प्रसंग झाला, एका मुलीला तिचं ऑफिस संपून घरी जात असताना रिक्षामध्ये तिची छेडछाड करण्यात आली, नंतर तिला मारहाण करण्यात आली आणि जेव्हा या थोड्याशा धीट असलेल्या मुलीनं त्या रिक्षाचालकाला विरोध केला तेव्हा त्या रिक्षाचालकाने या मुलीला चालत्या रिक्षातून ढकलूनही दिलं. ती संबंधित मुलगी आणि तिचे कुटुंबीय खूप धक्क्यात आहेत. त्यांनी कॅमेऱ्याच्या बाहेर बोलले पण कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला. मात्र या घटना ठाण्यात गेल्या काही काळात का वाढलेत, काय ह्याच्या मागचं नेमकं कारण आहे? पोलीस, न्यायव्यवस्था, सुरक्षा व्यवस्था, लोकप्रतिनिधी, प्रशासन नेमकं काय करतं आहे आणि लोकांच्या अडचणी काय आहेत? ठाण्यातले विविध मान्यवर आपल्यासोबत आहेत, लोकप्रतिनिधी आहेत. आपण त्यांच्याकडनं हा सगळा विषय जाणून घेण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. आपल्यासोबत महिला आहेत. मला सांगा, एक रिक्षातले प्रवासी म्हणून काय तुम्हाला अडचणी येतात प्रवास करताना? खूप अडचणी येतात. एकतर रिक्षाची मनमानी असते रिक्षावाल्याची. लांबचं दूरचं असेल तर घेतात आणि जवळचं असेल तर नाही म्हणतात. त्याचा फायदा करून घेण्यासाठी टाळाटाळी. एकतर महिला असतील तर ते बसताच ते रिक्षा एकदम फटकन चालवतात, तेही धोक्याचं आहे. हल्लीच्या मुलींना तर ते फार अवघड होऊन गेलेलं आहे. कॉलेजच्या विद्यार्थी वगैरे असतात, त्यांना लवकर पोचायचं असतं, त्यावेळेस पण खूप त्रास देतात ते. जेव्हा अशा प्रकारच्या घटना मुली किंवा महिलांच्या संदर्भात होतात तेव्हा खूप हेल्पलेस वाटतं. काय वाटतं तुम्हाला? नाही, ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की 2-3 दृष्टिकोनातून ह्याचा विचार केला गेला पाहिजे. एक तर या माध्यमातून मी त्या मुलीचं अभिनंदन करू इच्छिते की जिने इतका धीटपणा दाखवला. त्याच्यामुळे एकतर आपल्याकडे हा धीटपणा असला पाहिजे आणि दुसरं म्हणजे मला असं वाटतं की एकूणच पुरुषी मानसिकता जी आहे की महिला म्हटलं की ती सॉफ्ट कॉर्नर असते, त्याच्यामुळे मग तिला टार्गेट करा आणि मग तिच्या बाबतीमध्ये हे असं वर्तन करा, हे जे घडतं तर याला देखील कुठेतरी आळा घातला गेला पाहिजे आणि याचा विचार समाज म्हणून सगळ्याच स्तरांवरती झाला पाहिजे. रिक्षा युनियन किंवा रिक्षावाले यांचं सेन्सिटायझेशन या दृष्टीने देखील होणं खूप आवश्यक आहे असं मला वाटतं. एक काळ होता ठाण्यामध्ये केवळ एकच रिक्षा युनियन होती, विजू नाटेकर रिक्षा युनियन, आणि आता एक नाही तर जवळजवळ डझनाच्या घरात रिक्षा युनियन झालेत. आणि पहिल्यांदा रिक्षा युनियनची एक वेगळ्या प्रकारची चांगली दहशत होती. गेल्या काही काळात असं काही राहिलेलं नाही. आपल्यासोबत रिक्षा युनियनचे काही प्रतिनिधी आहेत. मला सांगा की काय असं नेमकं होतं की रिक्षा युनियन म्हणून तुम्ही सांगितलेले जे काही नियम असतील, जे काही बंधनं असतील, ते अनेकदा रिक्षावाले पाळत नाहीत आणि मग एकाबद्दलचा वाईट अनुभव आला की सगळ्यांबद्दलच आम्हाला असं वाटायला लागतं प्रवासी म्हणून की रिक्षावाल्यांचं आपलं काही जमत नाही, सगळेच रिक्षावाले वाईट आहेत? नाही, सगळेच रिक्षावाले वाईट नसतात, पण काही गुंड प्रवृत्तीची लोक आहेत ज्यांच्यासाठी लायसन्स नसतं, बॅच नसतं, अशाही प्रवृत्तीची लोक ह्या धंद्यात आलेत. महागाई वाढत चालले, नोकऱ्या नाहीत, त्याच्यामुळे बरेच लोक आहेत की सोपा उपाय म्हणून येतात. आणि आता नवीन परमिट जे शासनाने सोडलेत त्यांना ड्रायव्हर मिळत नाही, अशी परिस्थिती आहे. मग जो मिळेल त्याला ठेवतात. तर लायसन बॅच असणं गरजेचं आहे आणि ज्याच्याकडे लायसन बॅच असेल, ज्याच्याकडे काही संस्कार झालेले असतील, कुठल्या युनियनचा तो म्हणजे संघटित असेल, त्याच्याशी निगडीत असेल, तर त्याच्यावर बंधन असतं. आता जे गुंड प्रवृत्तीचे आहेत, जे कोणाकडून तरी गाडी घेतले आणि चालवत आहेत, आणि बऱ्याच गाड्या आहेत अशा की रजिस्ट्रेशन झालेल्या नाहीत, अशाच नंबरने चालवतात, असेही लोक आहेत या व्यवसायात. म्हणजे त्यांना आम्ही काही पाठीमागे घालत नाही, पण म्हणजे असे काही लोक रिक्षा युनियनचं पण ऐकत नाहीत, त्यांच्याकडे लायसन आहे म्हणून दामटवतात. नाही, आम्ही पण बऱ्याच वेळा पोलीस तक्रारी केल्यात. आता कालच देऊन आलो आहे, पण पोलीस यंत्रणा पण कमी पडते कारण त्यांच्याकडे माणसं कमी आहेत. किती वेळा चेकिंग करणार, आणि चेकिंगचा वेळ ठरलेला असतो की 8 ते 12 करतात, तर तेवढ्या वेळात ते कुठेही झाडाखाली गाडी लावून झोपून घेतात. म्हणजे त्यावेळेस सापडत. आता रिक्षावाले पण हुशार झाले, त्यांनाही माहिती आहे ज्यांच्याकडे लायसन नाही आहे किंवा परमिट नाही आहे ते पण बाजूला उभे राहतात. आपल्यासोबत माहिती अधिकारातले आणि काही सामाजिक कार्यकर्ते आहेत. लोकप्रतिनिधींच्याकडे तर जाऊयाच कारण त्यांच्याकडनं सगळ्यात मोठ्या अपेक्षा आहेत. पण मध्ये याच्या पूर्वी ज्या DCP होत्या करंदीकर मॅडम, तर त्यांनी प्रत्येक रिक्षाला काही बॅच लावणं, त्याची नोंदणी करणं, या सगळ्या गोष्टी कंपल्सरी केल्या होत्या. मधल्या काही सगळ्या काळात हे सगळं गेलं. काय नेमकी स्थिती आहे आत्ताची? नक्कीच एक जागरूक नागरिक म्हणून झालेल्या प्रकाराचा मी आधी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो आणि त्या तरुणीचं त्याचबरोबर कौतुकही करतो. पण तुम्ही जो मुद्दा मांडलात की रश्मी करंदीकरांनी ह्या बाबतीत काही ठोस पावलं उचलली होती, तर मी म्हणेन की ठाण्याचं हे दुर्दैवच आहे की ठाण्यासाठी जो कोणी चांगलं करण्याचा प्रयत्न करतो त्याची तडकाफडकी नेहमी बदली होते. तर त्याचप्रमाणे त्यांचीसुद्धा बदली झाली आणि त्यांनी जे अर्धवट काम सोडलेलं होतं त्याचं काही पुढे पाठपुरावा केला गेला नाही. हे ठाण्याचं खरोखर दुर्दैव आहे.
आपल्यासोबत ठाण्याचे खासदार आहेत, अतिशय सक्रिय आणि लोकप्रिय आहेत. सर, काय नेमकं असं ठाण्यात झालं आहे? म्हणजे एकेकाळी ठाण्यात शिवसेनेचा आणि विजू नाटेकर युनियनचा मोठा दरारा होता शिस्तीच्या बाबतीत, अन्य बाबतीत. पण गेल्या काही काळात इतकी बेशिस्ती का आली आहे सगळ्यात? म्हणजे ट्रॅफिकपासून ते प्रत्यक्ष रिक्षा चालवण्यापर्यंत अनेक बाबतीत. सर्वप्रथम या मीडियाच्या माध्यमातून म्हणजे सर्व नागरिकांना एक विशेष बाब म्हणजे लक्षात आणून देतो की ही जी घटना घडली ही घटनेतली जी मुलगी आहे ही MBA स्टुडंट आहे आणि खरोखर तिचं कौतुक करायला यासाठी वाटतं की त्या मुलीने म्हणजे प्रतिकार करून त्या रिक्षावाल्याच्या त्याच्या कानाखालीसुद्धा वाजवलेली आहे आणि तिलासुद्धा मार लागलेला आहे, तिच्या डोळ्याला मोठा हे झालेला आहे. आणि आत्ताच मी मगाशी तिच्या हॉस्पिटलमधून तिला ट्रीटमेंट देऊन तिच्या घरी सुखरूप पोचवले आहे. आणि ते आईवडील एवढे म्हणजे घाबरलेले आहेत की आता आम्ही एक 8 दिवस बाहेर जातो. म्हणजे अशा प्रकारची भीती निर्माण झालेली आहे त्यांच्या घरामध्ये. त्यांना सांगितलं तुम्ही काळजी करू नका. आणि विशेष म्हणजे खास करून या मुलीला एक शौर्य पुरस्कार द्यायला पाहिजे, कारण त्या मुलीने त्या 2 गुंडांशी म्हणजे तो रिक्षावाला प्लस तिच्या बाजूला बसलेला तर दोघांना प्रतिकार करून आणि तिने रिक्षातून ती पडली किंवा तिला ढकललं गेलं. तर या गोष्टीचा पहिला निषेध करतो. नुसता निषेध करून चालणार नाही. या संदर्भामध्ये मी मगाशी सकाळी आता पोलीस जॉईंट कमिशनर मधुकरजी पांडे यांना मी स्वतः त्यांच्याशी बोललो मी आणि त्यांना सांगितलं की गेल्या वेळेला आता ही 3री घटना आहे. मागच्या वेळेसुद्धा ज्यावेळेला ही घटना लाड नावाच्या मुलीची ती घटना झाली त्यावेळेसुद्धा मी स्वतः सर्व परमिट चेक करायला सांगितले. मगाशी आता रिक्षा युनियनच्या आमच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की ह्या रिक्षा युनियन क्षेत्रामध्ये की परमिट घ्यायचं दुसराच परमिटच्यावरती दुसराच ड्रायव्हिंग करत असतो आणि हे सर्व गुंड प्रवृत्तीची खरोखर लोक आहेत. आणि ह्या सर्व ज्या रिक्षा आहेत या संबंध आता मी पोलिसांनासुद्धा सांगितलं, म्हणजे पोलीस कमिशनरशी बोललो, RTOशी बोललो आणि त्यांना सांगितलं संध्याकाळपासून मला सर्व रिक्षांचे चेकिंग पाहिजे, त्याचे परमिट मला हे करायला पाहिजे. पण तुम्हाला असं वाटतं खासदार साहेब की जेव्हा अशा प्रकारची घटना होते तेव्हाच फक्त पोलीस प्रशासन जागं होतं किंवा ट्रॅफिकचे अधिकारी जागे होतात, बाकीचे ट्रॅफिकचे अधिकारी काही करत नाही? मला वाटतं हे दुर्दैव आहे, कारण एखादी घटना घडल्यानंतर अजूनही त्या ह्याच्यातले आरोपी अजूनही पकडले गेलेले नाहीत. हे दुर्दैव आहे. पण माहिती अधिकारातले कार्यकर्ते किंवा सामाजिक कार्यकर्ते म्हणून तुम्हाला असं वाटतं की ह्या कारवाया तात्पुरत्या स्वरूपातल्या असतात? तुमचा अनुभव काय? या कारवाया मुळात आत्तापर्यंत माझ्या अनुभवाप्रमाणे RTO म्हणजे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने एकदाही अशी म्हणजे मोहीम कधीच राबवलेली नाही. जी काय मोहीम राबवली असेल ही ट्रॅफिक म्हणजे वाहतूक विभागानेच राबवलेली आहे. आत्तापर्यंत कधी RTO ह्यामध्ये पडलेलं दिसलेलं नाही ठाण्यामध्ये कधी. आणि मुळात ही गोष्ट कशी आहे माहिती आहे का, संघटना असतील, रिक्षाची संघटना आहे, तर ह्या संघटना फक्त चालकांच्या फायद्यासाठी विचार करतात. प्रवाशांचा वाली कोण आहे? या प्रवाशांना वाली कोण नाही आहे. तुम्हाला असं वाटतं की रिक्षावाल्यांचेच वाली आहेत किंवा प्रशासन आहे ते प्रवाशांच्या दृष्टीने कधी विचार नाही करत? नाही, तसं खरं नाही आहे. कारण रिक्षा आम्ही स्वतः रिक्षात जेव्हा प्रवास करतो तेव्हा खरंच रिक्षावाले अक्षरशः आम्हाला बसलेले त्या ह्याच्यातून उतरवतात की नाही आम्हाला जायचंच नाही आहे त्या ठिकाणी. म्हणजे मग अशा वेळेस महिलांनी काय करायचं? जर एखादी महिला खरोखर तिला एखाद्या इच्छित स्थळी पोचायचं असेल किंवा काही असेल तिचं, तर ती त्या ठिकाणी पोचू शकत नाही किंवा लहान मुलं असतील तरी अक्षरशः रिक्षावाले यायला तयार नसतात. तर खरंच या गोष्टीला वाली नाही. मध्ये तसा आता उल्लेख आला की रश्मी करंदीकर या इथे DCP असताना त्यांनी एक मोहीम सुरू केली होती. रिक्षावाल्यांमध्ये पण जागृती करणं आणि प्रवाशांमध्ये पण. माणूस बदलला की चांगल्या चांगल्या योजना बाजूला पडतात असं लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला पण वाटतं? आणि जर का इथले ट्रॅफिकचे अधिकारी योग्य पद्धतीने काम करत नसतील तर लोकप्रतिनिधी म्हणून आपण काय करणार? मला वाटतं या संदर्भामध्ये ट्रॅफिक RTO ह्या दोघांची जिम्मेदारी आहे की अशा पद्धतीने एखादी घटना घडल्यानंतर लोकप्रतिनिधीच का सांगायला पाहिजे. तुमचं कर्तव्य आहे की या संदर्भामध्ये सर्व रिक्षांची पेपर तपासणं किंवा ही कोण आहे. आज तिथे CCTV कॅमेरे लावले. ठाणे महापालिकेने आज बजेटमध्ये या सर्व ठाणे शहरासाठी CCTV कॅमेरे मंजूर केलेले आहे. आज ते लावण्याचा संबंध ते प्रक्रिया सुरू आहे. आज त्या 3 नाक्यावरती CCTV कॅमेरे लावलेले आहेत. परंतु या CCTV कॅमेऱ्यामध्ये ती रिक्षा दिसते, म्हणजे रिक्षा त्या टायमिंगवरती दिसते, परंतु त्या रिक्षाचा नंबर दिसत नाही.
पण मला तर असं कळलं की रिक्षा अनेक ठिकाणी कॅमेरेच सुरू नाही आहेत. नाही आहेत, कॅमेरे सुरू नाहीत ही सत्यस्थिती आहे. आणि त्याचबरोबर जर कठोर पावलं उचलायची असली तर संपूर्ण रिक्षा क्षेत्रामध्ये GPS सिस्टीम तातडीने चालू करावी आणि जे काही CCTV कॅमेरे लावायचे आहेत ते तातडीने आणि ताबडतोब लावले गेले पाहिजेत. कारण तुम्ही मगाशी म्हणालात तसं पीपल हॅव शॉर्ट मेमरी. 8 दिवस हे प्रकरण चालेल, 9व्या दिवशी आपण पूर्वपदावर येतो. असं लोकप्रतिनिधी किंवा प्रशासन काही प्रमाणात पुढाकार घेतं, पण रिक्षावाल्यांचं त्याला पाठिंबा नसतो. किंवा या सगळ्यांनी जसं म्हटलं की आता सर्वसामान्य महिलांना सेल्फ डिफेन्स शिकूनच रिक्षात बसायला पाहिजे, असं आहे का? सगळ्यांना म्हणजे रिक्षावाल्यांचा पाठिंबा असतो, युनियनचा पण पाठिंबा असतो. पण जी लोक असतात समाजकंटक आहेत ती काय त्या यंत्रणा ताब्यात घेतात आणि काही पाळापुरतं मग असं काहीतरी प्रकार घडतात. पण असं होतं मग, म्हणजे आता ठाण्यात बऱ्याच रिक्षा युनियन आहेत, रिक्षा युनियनच्या नेत्याचं सुद्धा काही वेळेला ते रिक्षावाले ऐकत नाहीत, असं होतं? होतं ना असं. म्हणजे तो त्या आमच्या युनियनचा नाही, तो दुसऱ्या युनियनचा आहे, सेनेचा आहे किंवा वेगवेगळ्या युनियन. आता जवळजवळ 20-25 युनियन ठाण्यात आहेत. तो त्याच्या युनियनचा ऐकतो, तो आमचा ऐकत नाही. मग आता ठाण्यातले लोकप्रतिनिधी, ठाण्यातले खासदार म्हणून तुम्हाला असं वाटतं की प्रशासनावर, मग ते महापालिकेचं असो किंवा पोलीस प्रशासन असो, प्रामुख्याने ट्रॅफिक, कारण बहुसंख्य लोकांच्या ट्रॅफिकबद्दलच्या तक्रारी जास्त आहेत, तर त्यांच्यावर आता काहीतरी वचक आणण्याची गरज आहे, त्यांना काहीतरी सांगण्याची गरज आहे, खास तुमच्या शब्दात? मला वाटतं या संदर्भामध्ये नुसतं हे तुमच्याकडे मीडियाच्या येण्याच्या अगोदर मी पोलीस कमिशनर, आमचे जॉईंट कमिशनर त्यांच्याशी बोललो, RTOचे अधिकारी त्यांना पण बोलवलं होतं. आणि संध्याकाळी 6 वाजल्यापासून संबंध पोलीस ट्रॅफिक यंत्रणा दोघांनी मिळून ह्या संबंध त्याचे हे आहेत, त्यांचे CCTV कॅमेरे कुठले बंद आहेत, चालू आहेत, या सर्व त्याचा आढावा घेऊन त्या संदर्भामध्ये त्यांना तातडीने कारवाई करायला सांगितलेली आहे. आता या विषयात काय वाटतं तुम्हाला, शेवटी काय झालं पाहिजे पुढच्या काही दिवसात तातडीने, जेणेकरून ॲटलिस्ट उशिरा ज्या परतणाऱ्या महिला आहेत, उशिरानं घरी येणार आहेत, त्यांना इथून पुढच्या काळात अशा प्रकारचा त्रास होणार नाही, तातडीनं काय उपाययोजना केल्या पाहिजे? तातडीने तरी महिलांनी आता सक्षम व्हायला पाहिजे. आता लगेच काय ॲक्शन घेण्याआधी त्यांनी प्रत्येकीने तिथल्या तिथे उत्तर द्यायला पाहिजे. जर तिने एक पाऊल का रे म्हटलं की तो मागे होणार, जर ती गप्प राहिली तर त्याची डेअरिंग वाढणार. आता या विषयाच्या चर्चेच्या आपण शेवटच्या टप्प्याकडे आहोत. तुम्हाला असं वाटतं की ठाण्यातलं ट्रॅफिक प्रशासन गंभीर नाही किंवा ठाणे महापालिकेचं प्रशासन हवं तेवढं गंभीर नाही? गंभीर असेल ते काही वेळेला दिसतं पण काही वेळेला दिसत नाही, जसे आत्ता बरेचसे CCTV बंद आहेत. तुम्हाला असं वाटतं पक्षीय राजकारण सगळं बाजूला ठेवून ठाणेकर महिलांच्या सुरक्षिततेकरता काही कठोर उपाययोजनांची गरज आहे? आणि तुम्ही 3 उपाययोजना काय सुचवता की ज्या पुढच्या 15 दिवसात तुम्ही नक्की पूर्ण करण्याकरता वैयक्तिक लक्ष घालाल? पुढचे 15 दिवस ना मी आजपासून त्या संदर्भामध्ये कामाला लागलेलो आहे. आज संध्याकाळपासून मी जसं सांगितलं RTO त्याचबरोबर ट्रॅफिक प्रशासन या संदर्भामध्ये ठाणे महापालिकेच्या माध्यमातून जिथे जिथे CCTV कॅमेरे लावलेले आहेत ते सुद्धा चालू करणे किंवा चालू नसतील तर ते हे, आणि जे काय CCTV कॅमेरे लावलेले आहेत, जेवढे स्टँड आहेत रिक्षा स्टँड, तुमच्या माहितीकरता सांगतो आहे मी, माझ्या आमदार निधी इथून ठाणा स्टेशनला CCTV कॅमेरे लावले होते आणि 18 तासामध्ये तिथे चोरीन म्हणता येणार नाही. एक कल्याणमधली महिला होती, ती ठाण्याला दुसऱ्या दिवशी लग्न होतं आणि 12 तोळे सोनं आणि 40,000 रुपये कॅश ही घेऊन ती इकडे ठाण्यामध्ये उद्या लग्न आहे यासाठी ती घेऊन आली होती आणि चुकून त्या मागच्या साईडला राहिले. म्हणजे ती काही चोरी म्हणता येणार नाही, पण त्या महिलेला जेव्हा राबडीत जेव्हा उतरली त्यानंतर तिला माहीत पडलं अरे तो डबा माझा राहिला आहे. CCTV कॅमेऱ्याचा 12 तासामध्ये रिझल्ट मिळाला, कारण त्या CCTV कॅमेरे मी स्वतः उभे राहून तिथे असे लावले होते. पण मग आता बाकी शहरात बंद असलेले CCTV जे बंद आहेत ते सुरू होतील? नक्की सुरू होतील. त्या संदर्भामध्ये नक्कीच आम्ही लक्ष घालू, कारण ते आमचं कर्तव्य आहे. लोकप्रतिनिधी ठाण्यातले जे खासदार आहेत त्यांनी असं आश्वासन दिलं की इथून पुढे सलगपणे या विषयाचा ते पाठपुरावा करतील आणि हा विषय जेणेकरून ठाण्यातल्या महिला आणि मुलींना असुरक्षित ठाणे अशी जी भावना आहे तर ती असुरक्षित ठाणे भावना त्यांची राहणार नाही, सुरक्षित ठाणे अशी भावना त्यांच्यात निर्माण होईल. आणि दुसरी या चर्चेत आलेली सूचना जी खरं तर आता ठाण्यासारखी झपाट्यानं वाढणारी जी अन्य शहरं आहेत त्यांच्याकरता सुद्धा महत्त्वाची आहे की तुम्ही संध्याकाळी उशिरा जर का निघाले असाल तर किमान रिक्षात बसताना त्या रिक्षाचा नंबर आणि त्या रिक्षावाल्याचा फोटो काढलात की आधीच त्या रिक्षावाल्यावर दडपण येईल. जर का तो वाईट कृत्य कुठलं भविष्यात करणार असेल तर त्याला कळेल की हिने आपल्याला फोटो काढलेला आहे, आपल्या नंबर प्लेटचा फोटो काढलेला आहे, जेणेकरून अशी घटना करताना तो एकदा नाही 4दा विचार करेल. यासोबत या सगळ्यांचं असं एकमत आहे या विषयावर की आता सेल्फ डिफेन्ससुद्धा तरुणींनी मोठ्या प्रमाणात शिकण्याची गरज आहे. ह्या घटनेच्या नंतर आपण अशी अपेक्षा करूया की पुन्हा असुरक्षित ठाणे
असा विषय आपल्याला करायला नाही लागणार. या शहरातल्या महिलांना आणि मुलींना सुरक्षित ठाणे अशी भावना निर्माण होईल. आणि आपणही आपल्या जवळपास जर का अशी घटना घडत असेल तर नुसते हातावर हात देऊन बसू नका, पुढे व्हा त्या महिलेला मदत करण्याकरता.